बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण ज्या महाग्रंथाचं प्रकाशन करतो आहोत त्याच्या संबंधी भरपूर बोलून झालेलं आहे आणि जोगळेकर सरांनी ज्या पद्धतीनं या ग्रंथाचं भाषांतर केलेलं आहे ते इतकं सुंदर आणि व्यवस्थित केलेलं आहे की एखाद्या मराठीच्या प्रोफेसरला सुद्धा टिंब 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 टिंब. ज्यांना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वगैरे पाहिजे आहे आणि ज्यांना मराठी भाषेच्या बद्दल सारखी चिंता आहे त्यांनी काही चिंता करायचं कारण नाही. याचं कारण जोपर्यंत मराठी ही ज्ञान विज्ञानाची वाहक नाडी बनत नाही तोपर्यंत तिला त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला काय आणि नाही मिळाला काय त्याने काही फारसा फरक पडत नाही. त्यामुळे मराठी साहित्याला अलीकडच्या काळात सर्वात समृद्ध करणारा हा ग्रंथ आहे आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे जेवढे लोक आहेत ते जोगळेकर सरांचे कृतज्ञ राहतील याबद्दल माझ्या मनात अजिबात संदेह नाही. तेव्हा त्यांच्याप्रती आपल्या सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि 2 शब्द बोलतो. आता हे तुमचं चित्पावनांचं निघालं. गांधीजी जेव्हा 1909 साली पहिल्यांदा इंग्लंडला गेले साऊथ आफ्रिकेचं एक शिष्टमंडळ घेऊन, त्यावेळी ते सावरकरांना भेटायला गेले आणि सावरकरांच्या खोलीमध्ये त्यांनी जेव्हा पाऊल टाकलं त्यावेळी त्यांना असा काहीतरी वास आला चमत्कारी की जो वास त्यांनी कधी घेतलेला नव्हता पूर्वी. तर गांधीजी बसले त्यावेळी सावरकर कोळंबी शिजवीत होते आणि सावरकरांना कोळंबी शिजवताना बघून गांधी असं म्हणाले की अरे हा पुण्याचा चित्पावन ब्राह्मण आणि कोळंबी शिजवतोय. ते गांधींना असं म्हणाले की तुम्ही आता आमच्याबरोबर जेवण करा. तर ही काय फक्त कोळंबी आहे, आम्ही तर माणसं खाणारी माणसं, तर तुम्ही काय आमच्याबरोबर काम करू शकणार नाहीत, तुम्ही आमच्याबरोबर काम करण्याच्या लायकीचे नाही आहात. तेव्हा हा चित्पावन समाज अशा प्रकारचा आहे हे ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी पहिल्यांदा कळालं की सदाशिव पेठेमध्ये एवढ्या मटणाच्या खानावळी काय आहेत. 48 आहे, म्हणजे संख्या पण आहे आणि मोजूनच आहे. 48. खरं म्हणजे गांधींच्या बद्दल बोलायचं म्हणजे काय माहिती काय की गांधीने अहिंसेची व्याख्या केलेली की असं गांधी अहिंसेला कधी घाबरट माणसाचं शस्त्र मानतच नव्हते. ते म्हटलं हे शूराचं शस्त्र आहे आणि गांधी नेहमी अहिंसेला शस्त्र म्हणायचे. ही गोष्ट लक्षात घ्या, हे शस्त्र आहे, या शस्त्राला म्यानाची गरज नाही. हे शस्त्र कोणी पळवून पण नेऊ शकत नाही आणि ज्यांनी आता पळवून नेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो त्यांचा यशस्वी होण्याची शक्यता पण नाही. कारण हे पळवताच येणार नाही, याचं अपहरण पण करता येणार नाही. कारण याचं जर अपहरण केलं तर ते भूत जर त्यांच्या मानगुटीवर बसलं तर त्यांना सगळा त्यांचा भविष्यकाळ अंधारमय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना ह्या गोष्टी करता येणार नाहीत. कुमार जसं म्हणाले की गांधी एका देशाचे नाहीतच आहेत. खरं म्हणजे महापुरुष एका देशाचा नसतोच आणि जो एका देशाचा असतो
तो महापुरुष नसतो, ही गोष्ट लक्षात घ्या. तो अजिबात महापुरुष नसतो. मग त्यांनी ट्रम्पचा हात असा दाबून धरला काय किंवा कोणाला मिठी मारली काय, ते फार काहीच प्रश्न नाही. तो हा वेगळा माणूस आहे. जसं विनोदने सांगितलं की तुम्ही एक लेख लिहा गांधीवर एक लेख लिहा. मी म्हटलं प्रॉब्लेम असा आहे की ज्या माणसाबद्दल आपण लिहित असतो त्याच्या आत लेखकाने प्रवेश करायचा असतो. तो ज्याला करता येतो त्यालाच त्याच्याबद्दल लिहिता येतं. बरं, गांधी हा असा चमत्कारिक माणूस आहे की जो कोणाला प्रवेशच करू देत नाही. सहजासहजी तर अजिबात नाही. त्याच्या खूप मागे लागावं लागतं, त्याला आजूबाजूने बघावं लागतं, कधी कधी त्याला दमवावं पण लागतं. आणि त्याच्या दमण्याबरोबर जेव्हा आपणही खूप दमतो तोही खूप दमतो त्याच वेळी तो प्रवेश करू देतो. आणि 5 वर्ष असा मी दमलेलो आहे, तेही दमलेले आहेत. त्याच्यामुळे मला प्रवास करायला मिळाला, आतमध्ये त्यांच्या प्रवेश करता आला, याबद्दल मी स्वतःला फार सद्भागी समजतो. तो प्रवेश जर मला करता आला नसता तर आज वयाच्या 75व्या वर्षी मला असं वाटतं की माझं आयुष्य अपुरं राहिलं असतं. गांधींनी ते पूर्ण केलं. गांधींनी ते पूर्ण केलं. मी जोगळेकर सरांना आता गांधी वाचत असताना, गांधीजी जवळजवळ पाश्चिमात्य देशातले जे चरित्रकार आहेत 5-50 चरित्र मी आणलेले आहेत, म्हणून वाचलेले आहेत. 15 सालापासून मी काम करतोय गांधींच्यावर. भारतातले तर आहेतच, पण तिकडचे पण आहेत. अगदी फिशरपासून तो मार्कोविट्सपर्यंत आणि ब्राऊनपासून तो अगदी रोमारोलापर्यंत सगळी चरित्र माझ्याकडे आहेत. ते गांधीने थोडंसं झपाटल्यासारखं झालं. याचं कारण असं, खरं म्हणजे मी अतिशय गांधी विरोधी माणूस, वाढलो त्याच वातावरणात. आणि माझ्या तरुणपणातली जी भाषणं होती, जी खूप गाजलेली भाषणं, खूप टाळ्याची भाषणं होती, तिच्यामध्ये निदान किमान 10 शिव्या गांधींना आणि 5 ब्राह्मणांना असल्याशिवाय टाळ्या येत नसत. तेवढं त्या घ्याव्याच लागत. ती नावं घेतल्याशिवाय लोक टाळ्या वाजवत नसत आणि टाळ्या वाजवल्याशिवाय वक्त्याला उत्साह येत नाही. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मी केल्या. पण गांधींच्याबद्दल एक कुतूहल मनात सतत राहिलं, सतत एक कुतूहल राहिलं. तर गांधी वाचता वाचता बाकीचं पण वाचावं लागलं. आणि मग गांधींच्यावर प्रभाव असणारे टॉलस्टॉय असतील, रस्किन असतील, त्यांना पण वाचावं लागलं. कारण नेमकं गांधींनी त्यांच्यापासून काय घेतलं हे तर आपल्याला कळायला पाहिजे. गांधींच्यावर भगवद्गीतेचा फार प्रभाव होता. आणि मला सतत एक प्रश्न पडला, जसं कुमारने आता सांगितलं, मला सतत एक प्रश्न पडायचा. तो प्रश्न असा होता की गांधीजी म्हणायचे भगवद्गीता हा जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि नथुराम गोडसे पण म्हणायचा भगवद्गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. तो तुरुंगात असताना तोच ग्रंथ वाचत होते आणि गांधीजी भगवद्गीतेवर प्रवचनं देत होते. तर दोघांचाही एकच ग्रंथ, पण दोघांचे अर्थ वेगळे. म्हणून एकाने दुसऱ्याला मारलं आणि पहिल्याने दुसऱ्यावर प्रेम केलं. हे जे समजून घेण्याची जी 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 एक प्रक्रिया आहे ती अशा प्रकारची. गांधी ज्या अनटू दी लास्ट पुस्तकाचा सारखा उल्लेख करायचे आणि सर्वोदय नावाने त्याचं भाषांतर पण केलेलं आहे. या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे आणि ते मी खास जोगळेकर सरांच्यासाठी आज तुम्हाला सांगणार आहे. रस्किनने असं लिहिलंय त्याच्यामध्ये की ए मॅन who doesn't know when to die, he doesn't know how to live. तेव्हा त्यांच्या भाषणातलं शेवटचं जे वाक्य होतं ते मला इथं भिडलं. आणि ते भिडल्यानंतर माझ्या असं मनात आलं की हे तर खरं गांधींचं जगणं आहे.
अरे कधी मरायचं हे जो माणूस ठरवतो तोच चांगलं जीवन जगू शकतो. ज्याला मरायचं कसं हे ठरवता येत नाही त्याला जगायचं कसं हे सुद्धा ठरवता येत नाही. गांधीजी असे जगले. गांधीजी आणि आंबेडकरांच्या बद्दल तर काय सांगायचं. हे आता मी वाचायला लागल्यावर सगळं कळालं. अरे गांधीला किती बदनाम केलंय तुम्ही लोकांनी, किती वाईट पद्धतीने बदनाम केलेलं आहे. ते हिंदुत्ववाद्यांनी केलेलं असेल ते सोडून द्या, त्यांचं काय मी फारसं मनावर घेत नाही. आणि कारण आहे काय गंमत माहिती आहे का, की त्या शाखांच्या मधून येणारे जी पिढी आहे ती खुरटटलेली पिढी आहे. ते काही खरं नाही. त्यांचा एक फार मोठा विचारवंत होता, त्याचं नाव मी आपल्याला सांगत नाही, पण माझा त्याचा स्नेह होता आणि त्यानेच त्या समरसता मंचची वगैरे स्थापना पण केलेली होती. मी नागपूरला गेलो की त्यांच्याकडे कधी कधी जायचो, भेटायचो. त्यांना मी एकदा असं म्हणालो की का हो तुमच्या संघाचे लोक वाचत का नाही, अभ्यास का नाही करत. त्या आजूबाजूला बरेच बसले होते ना. त्याने असं आजूबाजूला बघितलं आणि त्या हळूच कानात मला म्हणाले, रावसाहेब त्यांनी जर वाचलं तर ते सगळे डावे होतील ना. आता डाव्यांची अशा प्रकारची भीती आहे. पण ज्ञान ही गोष्ट अशी आहे की ती सर्वस्पर्शी आहे. ज्याला घ्यावंसं वाटतं तो घेतो आणि उधळीत राहतो. मला खूप मित्रमैत्रिणींनी सांगितलं की तू येणाऱ्या पुस्तकावर फार बोलू नको, नाही तर त्याला कोणी विकत घेणार नाही. कारण त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी काय उघड्या करायच्या नाही. कारण त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आहेत, मी आपल्याला आजच सांगतो. आणि कुमारच्या साक्षीनं, जोगळेकर सरांच्या साक्षीनं आणि कोतापल्यांच्या साक्षीनं सांगतो की इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की तुम्हाला गांधी आणि आंबेडकरांची चरित्र पुन्हा लिहावी लागतील. पुन्हा लिहावी लागतील. एकाने लिहिलेलं चरित्र, तर मी त्याला फोन केला आणि सांगितलं की अरे मला जरा म्युरियल लेस्टरचं जी तिने आत्मचरित्र लिहिलेली आहेत 4 खंडात, तर ती पाहिजेत. तर तो म्हटलं कोण म्युरियल लेस्टर. अरे म्हटलं तू तर गांधीवर फार मोठं पुस्तक लिहिलेलं आहे, ते तर मान्य झालेलं आहे सगळ्या लोकांनी. नाही म्हटलं मला म्युरियल लेस्टर माहिती नाही. ह्याच चाल मी एक शिवी दिली त्याला. म्हटलं म्युरियल लेस्टर तुला माहिती नाही आणि तू गांधीवर चरित्र लिहिलेस. अरे किती परीक्षणं भारी भारी आली तुझ्या पुस्तकाची. गांधीजींची एक मैत्रीण म्युरियल लेस्टर ही नुसती मैत्रीण नव्हती, तर गांधीच्या तोडीची स्त्रीमुक्ती चळवळीतली बाई होती, जागतिक कीर्तीची. आणि ती गांधींशी अशी समोरासमोर बोलायची. ती काही गांधीची शिष्या नव्हती. आणि गांधीजी सेकंड राऊंड टेबलला जेव्हा गेले इंग्लंडमध्ये, त्यावेळी तिच्याकडे राहिले, तिच्या आश्रमात राहिले. ती बाबासाहेब आंबेडकरांना पण भेटली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तिच्या आश्रमात राहावं अशी तिची इच्छा होती. पण सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या काळामध्ये ती सतत बाबासाहेबांना भेटत असे आणि ती सांगत असे बाबासाहेबांना की तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. तर तिने 4 खंडामध्ये ते आपलं आत्मचरित्र लिहिले आणि गांधीच्या बद्दल अख्खा 1 खंड आहे. आणि ते बघितल्यानंतर मी असं विचार करायला लागलो की लोक आपल्याला विचारवंत म्हणतात, आता लोकांच्या मुस्काडीत मारावं का आपण आपल्या मुस्काडीत मारावं, काय करावं काय चालाय. म्हणजे आपल्याला एवढं पण माहिती नाही की बाबासाहेब आंबेडकरांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा सदस्य करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर म्युरियल लेस्टर ही मध्यस्थ होती आणि तिने काय काय प्रयत्न केले. आणि मला तर ते लोक म्हणायचे की
बाबासाहेबांचा समग्र अभ्यास करणारे महान विचारवंत आज आपल्यासमोर बसलेले आहेत. त्यांनी बोलावं. अरे कसले महान विचारवंत. ही गोष्ट जर त्याला माहिती नाही तर त्याला कशाला विचारवंत म्हणता तुम्ही. बरं, ही काही फार लांबची गोष्ट नाही, ही थोड्याशा अभ्यासाची गोष्ट होती, पण तेवढा थोडासा अभ्यास पण आपण केला नव्हता. या पुणे कराराचं जे प्रकरण आहे, हे पुणे करार जी नावाची जी गोष्ट झाली, जी बाबासाहेबांच्याबद्दल सगळ्या दलितांच्या मनामध्ये ते सगळे, ते कांशीराम नावाचे नेते होते, माझे मित्र होते, माझ्याकडे सारखे यायचे ते. कारण ते म्हटले, रावसाहेब मी फक्त बाबासाहेबांचं एकच पुस्तक वाचलेलं आहे, एनिलिशन ऑफ कास्ट. मी म्हटलं तेवढंच वाच, त्याच्या पुढं तू वाचायचं काही कारण नाही. कारण बाकीचं मी वाचलेलं आहे, काय तुला पाहिजे असेल तर मी सांगतो, तू वाचण्यात काय वेळ दौडू नको. त्याने इथे पुणे कराराच्या विरोधी एक सभा घेतली. मी त्याला सांगितलं की तू असं करू नको वेड्यासारखं. पुणे कराराला बाबासाहेबांचा विरोध नव्हता. तो म्हणला बाबासाहेबांचा विरोध असो का नसो, पण मला पक्ष उभा करायचा आहे तर मला कोणीतरी शत्रू पाहिजे ना. आणि तो गांधीच्या रूपाने मिळाला. जसं सावरकरांना त्यांच्या राजकारणासाठी 2 शत्रू मिळाले, एक मुसलमान पण मिळाला आणि गांधी पण मिळाला. आणि जे पक्ष अशा शत्रूच्या बळावर उभे असतात ते पक्ष शेवटी शत्रूला शरण जातात. हे अशी सगळी एकूण गंमत सध्या समाजामध्ये चालू आहे. खरं म्हणजे पुणे कराराचं आता एवढं एकच बोलतो, कारण यांना पण जायचं आहे. एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळं पुस्तक सांगणार नाही, नाहीतर मग तुम्ही विकत घेणार नाही. आणि ते मी विनोदला देणार नसल्यामुळे तो तुम्हाला फुकट पण देऊ शकणार नाही वाचायला. जसं त्याने मला फिशरचं 8 दिवस गांधीच्या सहवासातलं पाठवलं. पण खूप लोक मदत करतात. आणि विशेषतः मुंबईचा फुटपाथ याने मला जितकी महत्त्वाची पुस्तकं दिली, या फुटपाथनी मुंबईच्या फुटपाथला मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. महान पुस्तकं झाली. ज्या मित्राला मी सांगितलं हे पुस्तक पाहिजे की ते कुठूनही आणून देतात आणि ते मिळतं. जसं म्युरियल लेस्टरचा शेवटचा खंड मला मिळत नव्हता, तो रामदास भटकळनी मला त्याच्या नातीला सांगून अमेरिकेतून पाठवला. आणि तोही तिने जुन्या दुकानाच्या पुस्तकातून शोधून तो मला पाठवला. आता एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, आपल्या मनात कशा गडबडीचं. हे गांधींनी जे उपोषण धरलं ते काय धरलं, ते काय स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधी होतं. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला आणि ते उपोषण धरलं गांधींनी. आणि मग गांधींनी उपोषण धरलं, आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ सोडला आणि त्यामुळे समग्र दलित जनतेचा फार मोठा अपमान झाला. म्हणून ह्या सगळ्या लोकांनी गांधीच्या विरोधी भूमिका. त्याचं काही नाही, अजिबात तसं नाही. ज्यावेळी गांधींनी उपोषण धरलं येरोड्यामध्ये, त्यावेळी ब्रिटिशांनी खास कस्तुरबाला पाठवलं त्यांच्या सेवेसाठी. तिथे तुरुंगात कस्तुरबा आल्या आणि सगळे लोक बसले होते तिथे. आणि त्याने असा एक त्या कॉटला असं चक्कर मारली आणि त्या म्हणाल्या, अगेन द सेम स्टोरी. पुन्हा तीच गोष्ट. हे वाक्य मला इतकं महत्त्वाचं वाटलं की ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट भारतात घडली नव्हती. ती सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला तिचं स्क्रिप्ट तयार झालेलं होतं. या गोष्टीचं स्क्रिप्ट तिथेच तयार झालं होतं. बाबासाहेब आणि गांधी यांच्या 3 बैठका सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळी झाल्या इंग्लंडमध्ये, याच मुद्द्यावर. आंबेडकरांची मूळ भूमिका आज मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये किंवा भारताच्या दृष्टीने संपूर्ण जगामध्ये आज भारताला जे ओळखतात ते बाबासाहेब आंबेडकरांचा भारत म्हणून किंवा गांधींचा भारत म्हणून, बाकी कोणाचा नाही. आंबेडकर पण सगळ्या
जगात पोचलेले आहेत आणि सगळ्या जगात त्यांच्या जयंत्या साजऱ्या होत आहेत. आणि खूप लोक हे निग्रो चळवळीतली कितीतरी मुलं बाबासाहेबांचे फोटो घेऊन रस्त्यावर मोर्चे काढतात. आफ्रिकेतली मुलं, हे सगळं घडतंय म्हणजे आज दोनच पुरुष खरे जिवंत आहेत जगामध्ये आपले, हे दोन महापुरुष, आणि त्याची कारणं पण वेगळी आहेत पण ती महत्त्वाची आहेत. तेव्हा ही जी स्क्रिप्ट आहे ती तिथं लिहिली. बाबासाहेबांनी 1929 साली सायमन कमिशनला असं सांगितलं होतं की या देशातल्या कुठल्याही मायनॉरिटीला स्वतंत्र मतदारसंघ देऊ नयेत. आणि तुम्ही मुसलमानांना जे 1916च्या लखनौ कराराप्रमाणे जे दिलेले आहेत त्याचे अतिशय दुष्परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील. आणि स्वतंत्र मतदारसंघ का देऊ नयेत अल्पसंख्याकाला, याची 6 कारणं सायमनच्या रिपोर्टमध्ये आहेत. म्हणजे आंबेडकरांची मूळ भूमिका स्वतंत्र मतदारसंघ मागायची नव्हती. सायमनने त्यांना विचारलं, मग तुम्हाला काय पाहिजे? तर ते म्हणले, मला पहिल्यांदा सार्वत्रिक मतदानाचा हक्क पाहिजे, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, मला टेरिटोरियल मतदारसंघ, प्रादेशिक मतदारसंघ, त्याच्यात राखीव जागा पाहिजे. सायमनने त्यांना विचारलं, हे जर गांधींनी मान्य केलं नाही तर, किंवा काँग्रेसने मान्य केलं नाही तर आंबेडकर म्हटले, मग देन आय शॅल बार्गेन, मी स्वतंत्र मतदारसंघ मागेन, मुसलमानांच्या सारखा, शिखांच्या सारखा. गांधी आयर्विन करार झाला आणि गांधी गेले सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला, दुसऱ्या. बाबासाहेबांची गांधी आयर्विन करारावर सगळ्यात महत्त्वाची टीका होती की गांधींनी एक मोठी संधी चुकवली की हा करार करताना त्यांनी सार्वत्रिक मतदानाच्या अधिकाराचा आग्रह धरायला पाहिजे होता, तो त्यांनी धरला नाही. तिथं गेल्यानंतर गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला आणि राखीव जागांना पण विरोध केला. ते म्हणले, मी राखीव जागा पण देणार नाही, कारण मला हिंदूंच्यामध्ये भेद नको आहेत, भिंत नको आहेत, सवर्ण हिंदू आणि अस्पृश्य हिंदू असं नको आहे. आंबेडकर म्हटले, ठीक आहे तुम्हाला नको आहे, पण आम्ही मानत नाही ना, आम्ही हिंदू धर्माला मानत नाही. गांधीच्या दृष्टीने बरोबर होते, कारण गांधी सवर्णाच्या दृष्टीने अस्पृश्यता गेली पाहिजे असं बघत होते. आणि ते म्हटले, अस्पृश्यता हे हिंदूंनी केलेलं पाप आहे, सवर्णांनी केलेलं पाप आहे, त्यामुळे ते नष्ट करण्याची जबाबदारी त्यांची आहे, तुमची नाही. तुम्ही माझ्या तोंडावर थुंकलात तरी मला ते सहन केलं पाहिजे. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते असं म्हणाले की आंबेडकरांच्या इतका सहनशील पुढारी मी पाहिला नाही, कारण त्यांनी मला अजून माझ्या तोंडावर काठी मारली नाही, त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. हे गांधी होते. आंबेडकर म्हटले, ठीक आहे. गांधी म्हणाले की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे. आंबेडकर म्हटले, अहो तो असेल हिंदू धर्मावरचा कलंक, पण तो आमच्यावरचा कलंक आहे, अस्पृश्यावरचा कलंक आहे, त्यामुळे आम्ही धुवून काढणार, तुमची आम्हाला गरज नाही. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितला, तो मिळवला. गांधीने माहीत होतं की यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळणार आहे. गांधी काय एवढे हे नव्हते. गांधी जसे संत होते, त्यांची ख्रिस्ती संताची जी एक मोठी प्रतिमा संपूर्ण जगामध्ये तयार झाली, तिथं फार मजेशीर आहे, ती ऐकण्यासारखी गोष्ट आहे, पण ती सांगत नाही तुम्हाला. नाही तर माझं पुस्तकाचा मला सारखा प्रश्न, प्रकाशक तोट्यात यायला नको. गांधी आणि बाबासाहेब यांच्या 3 बैठका, एक सरोजिनी नायडूंच्या घरी झाली, एक म्हैसूरचे दिवाण जे आहेत त्यांनी आयोजित केली, आणि एक स्वतः गांधीजींचे जे चिरंजीव होते त्यांनी आयोजित केली.
3 बैठका. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून त्यांच्या चळवळीचं जे मुखपुत्र होतं, जनता, दी पीपल, तिला 3 पत्र लिहिलेली आहेत. आता तुम्ही आम्हाला विचारवंत म्हणा, पण आम्ही ती 3 पत्र वाचलेली नव्हती. 3 पत्र वाचलेलं. त्या 3 पत्रांच्या मध्ये जो मजकूर आहे की तिथं काय घडत होतं, सारखे दोघांची चर्चा. गांधी म्हणायचे ते सूत कापता कापता, डॉक्टर काय म्हणणं आहे तुमचं? ते वेळा जरा किती वेळा सांगायचं तुम्हाला काय म्हणणं आहे, किती वेळा तुम्ही उत्तरं देणार, हे सगळं माहीत होतं. गांधीला माहीत होतं की तडजोड कुठं होणार आहे. आंबेडकरांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा दिल्या, प्रादेशिक मतदारसंघ दिले की संपला विषय. कारण त्यांची ती भूमिका आहे, त्या भूमिकेतच ते राहणार आहेत. तेव्हा गांधी इथे उपोषणाला बसले आणि गांधी उपोषणाला बसल्यानंतर जेव्हा सुरू झाली चर्चा, तुम्ही त्या काळातले 6 दिवसाचा जो त्यांचा उपवास होता त्या काळातले वर्तमानपत्र बघा, सगळी दुनिया बोंबाबोंब करीत होती. आंबेडकर काहीच बोलत नव्हते, कारण आंबेडकरांना माहीत होतं की हे सगळं मिटणार आहे व्यवस्थित. गांधींनी पहिलं पत्रक काढलं ते असं तुरुंगातून की जोपर्यंत या देशामध्ये अस्पृश्यता आहे तोपर्यंत हा देश स्वराज्याला लायक नाही. आंबेडकरांच्या विरुद्ध, स्वतंत्र मतदारसंघाच्या विरुद्ध ते पत्रक नव्हतं, अजिबात नाही. आणि जेव्हा तो करार झाला, करारात ठरलं ना शेवटी की राखीव जागा आणि तुम्हाला प्रादेशिक मतदारसंघ द्यायचा. सगळे पुढारी अस्वस्थ, आमके अस्वस्थ, तमके अस्वस्थ. गांधीजींनी बाबासाहेबांचे आभार मानले, बाबासाहेबांनी गांधीजींचे आभार मानले. इतकंच नव्हे तर असं म्हणाले की या महासंकटातून महात्माजींनी मला सोडवलं. भाषण आहे त्यांचं वरळीचं. आणि हा किती महत्त्वाचा पुणे करार आहे हे सांगितलं. बाबासाहेबांचा स्वतंत्र मतदारसंघ ज्या पद्धतीने आलेला होता त्याला विरोध होता, कारण फक्त 71 जागा होत्या. गांधींनी त्यांना 157 जागा दिल्या. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतो की हे सगळं झालं हे बाबासाहेबांना पण माहीत होतं हे होणार आहे, गांधीने पण माहीत होतं हे होणार आहे. फक्त आपल्या सगळ्या मूर्ख पुढाऱ्यांना हे माहिती नव्हतं, पत्रकारांना माहिती नव्हतं की हे होणार नाही म्हणून. त्याला काहीच कळत नव्हतं. ज्यावेळी झालं त्यावेळी एक प्रश्न उपस्थित राहिला जो आंबेडकरांनी स्वतःच केला होता. ते म्हणाले, बापूजी, जर तुम्ही माझं म्हणणं तिथे मान्य केलं असतं इंग्लंडमध्ये तर हा सगळा गदारोळ झाला नसता. त्यावेळी गांधीजी फक्त त्यांच्याकडे बघून हसले. आणि त्या हसण्याचं कारण असं होतं की अस्पृश्यतेचा प्रश्न हा भारतीय पातळीवर कसा न्यायचा आणि त्याच्यातून एक मानसिक क्रांती कशी स्पृश्य हिंदूंची करायची याचा विचार गांधीजी करत होते. आणि त्यांच्या उपोषणाने ही सायकोलॉजिकल रिव्होल्यूशन गांधींनी केली. त्याच्यात ते यशस्वी झाले. कारण गांधी उपोषणाला बसल्याबरोबर नेहरूंची जी आई होती ती अतिशय कर्मठ होती. तिने एका चांभारणीला बोलवून स्वयंपाक करून घेतला आणि तिच्या हातचं ती जेवली. हे सगळं काशी विश्वेश्वराचं मंदिर उभं आहे हे झालं. सगळी मंदिरं अस्पृश्यांच्यासाठी खुली झाली, सगळ्या विहिरी खुल्या झाल्या, सगळी माणसं एकमेकांच्या हातात हात घालून रस्त्यावरून चालू लागली. असं काय या फाटक्या माणसाजवळ होतं? जसं आता कुमार म्हणाले, त्याची छाती तर 56 इंची नव्हतीच, ते तर सगळ्या फासळ्यात दिसत होत्या. काय होतं असं? त्याच्यात एक गोष्ट होती आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. त्याचं कारण असं की कोणत्या वेळी कोणते निर्णय घ्यायचे आणि कोणत्या वेळी काय करायचं, कशी आखणी करायची याचं भान गांधीजींना सतत असे. आणि म्हणून आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की हा पुणे कराराची एक समिती नेमली
आणि पुणे करार ज्या दिवशी झाला त्या दिवशी तिची जयंती म्हणून आंबेडकरी चळवळीनं प्रचंड मिरवणुका काढल्या प्रत्येक जयंतीच्या वेळी. त्या एकीकडे गांधींचा फोटो, एकीकडे आंबेडकरांचा फोटो, आणि असाच एक फोटो, अशीच एक जयंती पुणे कराराची दादासाहेब गायकवाडांनी नाशिकमध्ये काढलेली होती. 3 वर्ष पुणे कराराच्या जयंतीचा कार्यक्रम चालू होता. तेव्हा आंबेडकरांना पाहिजे होतं ते मिळालं, आणि गांधींना जी स्पृश्यांच्या मनामध्ये एक मानसिक क्रांती करायची होती ती पण झाली. तर गांधींचं मोठेपण याच्यात आहे की दुसऱ्याला समजून घेऊन त्याला कामाला लावणे आणि भविष्याचा वेध घेऊन नेमकी कोणती रणनीती आखायची याच्याबद्दल विचार करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गांधींच्याकडे होती. आणि प्रेमाचा वर्षाव करणे. म्हणून गांधींना जे समजलं नाही, 1934 साली गांधीची शेवटची गोष्ट सांगतो. 1934 साली गांधींचा एक मित्र ओल्डफील्ड म्हणून होता, जो गांधींचा मित्र होता, आणि शाकाहारी होते दोघे. त्याने गांधीजीबद्दल 1934 साली असं लिहून ठेवलेलं आहे की गांधी हा एक प्रॉब्लेम, गांधी इज ए प्रॉब्लेम. हा ब्रिटिश सरकारला त्याच्या रस्त्यातला काटा वाटतो. हा इथल्या भांडवलदारांना समाजवादी वाटतो, सत्याग्रही वाटतो. हा इथल्या कम्युनिस्टांना, म्हणजे त्यावेळी कम्युनिस्ट चळवळ बऱ्यापैकी जोरात होती, इथल्या कम्युनिस्टांना हा एकदम रिॲक्शनरी माणूस वाटतो. अतिशय रिॲक्शनरी, अतिशय प्रतिगामी माणूस वाटतो. इथल्या राजकीय नेत्यांना, म्हणजे जे राजकीय विचारवंत आहेत आणि विशेषतः कॉन्स्टिट्यूशनलिस्ट आहेत, त्यांना हा अनार्किस्ट वाटतो, हा गांधी. इथल्या हिंदूंना गांधी मुसलमानांचं लालून चांगल करणारा वाटतो. इथल्या अस्पृश्यांना गांधी सनातन्यांचा प्रतिनिधी वाटतो. तरी इथल्या सनातन्यांना गांधी हा फार घाई करणारा अशा प्रकारचा सुधारक वाटतो. आणि अर्थशास्त्रज्ञांना असं वाटतं की गांधी हा कधीही सुधारता न येण्या इतका मठ्ठ माणूस आहे. अशा ज्या गांधीच्या प्रतिमा त्याच्या मित्रांनी सांगितलेल्या आहेत, या सगळ्या प्रतिमा तपासून पाहिल्या पाहिजेत. आणि मी आपल्याला सांगतो की तुम्हाला हा देश जर भविष्यात पुढे न्यायचं असेल तर गांधीला टाळून हा देश पुढे जाऊ शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला सांगतो की गांधीला पुसून टाकणे म्हणजे या देशाच्या इतिहासाला पुसून टाकण्यासारखं होईल, आणि आपण पोरके होऊ. ज्याला इतिहास नसतो ते पोरके असतात. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि तिसरी गोष्ट, गांधीला कुणीही पळवून नेऊ शकत नाही. गांधी आहे त्याच ठिकाणी राहतील. फक्त आपण आपलं त्यांच्यातलं जे अंतर आहे ते किती जवळ होईल एवढं बघावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.